हाय गाईज, मी निशा वाघ. कसे आहात सगळे? आय होप मजेत असाल. तर मी आज आले बडोदा येथे गुजरातमध्ये माझ्या आत्याच्या घरी. तर मी तुम्हाला सयाजी बाग इथं फिरवायला नेते. तर तुम्ही बघा पूर्ण ब्लॉगमध्ये कसं वाटतंय मला कमेंट. तर बघा आम्ही एंट्री केली आहे. तर आता आम्ही चालत जातो आहे जॉय ट्रेन. तर मी तर हे फर्स्ट टाईमच नाव बघितलं आहे. मी पण बघितलं नाही कधी. तर तुम्हाला दाखवते मी, पूर्ण ब्लॉग बघा. तर आता आम्ही चाललो आहे आणि बघताय बघा आता तुम्ही जॉय ट्रेन. लहान मुलांची येते पण आम्हाला पण मन झालं आहे बसायला, तर आम्ही पण बसलो आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला दाखवते हे बघा. तिकीट काउंटरवर गेलो आहे आम्ही तिकीट घेण्यासाठी. आम्हाला तर ही बघा जॉय ट्रेन, रेड कलर, रेड आणि ब्लॅक आली आहे. तर आता आम्ही तिकीट घेतलं आहे. तर चाललो आहे. हे बघा दक्ष बोलतो पप्पा ट्रेन आली आहे. चला तर मग आता तुम्हाला आम्ही पुढं तर बघा आता आमची ट्रेन चालू झाली आहे. तर आता आम्ही तुम्हाला पुढं दाखवतो आम्ही काय काय बघितलं आहे. झाडं भरपूर होतं तिथं बघायला, पण तेवढं ट्रेनमध्ये नाही दिसत. तर तुम्ही बघा आता मी जेवढं घेतले तेवढं तुम्हाला दाखवते. आणि ट्रेन पण फास्ट नाही, एकदम स्लोली चालते. हे बघा साक्षी आणि ही कोण श्रद्धा आणि ही माझी आत्या आणि हे मी माझा दक्षू आणि ही माझी दुसरी आत्या. ओके. तर आता आमचा ट्रेनचा प्रवास संपलाय. तर आता आम्ही तुम्हाला पुढे दाखवते बघा. आता मी त्यात विचारते माझ्या आत्याला. आता आम्ही उतरतोय ट्रेनमधून. तर आता मी त्यांना आता विचारते तुम्हाला ट्रेनमधला एक्सपिरियन्स कसा गेला आहे ते सांगतात मला. हे बघा खूप छान. तर आता आम्ही पुढं चालत जातोय. बघू आता पुढं काय. तर आम्हाला दिसलंय वॉटर पार्क. छोटंसं आहे, स्मॉल, पण भारी दिसतंय, खूप छान. तर तिथं आम्ही काही फोटो व्हिडिओ काढलेत, शूट केलं काहीतरी. तर मग पुढं आलोय. ते आम्ही थोडा वेळ बघतच राहिलो कारण तिथं थंडावा भेटत होता. तर आम्ही वॉटर पार्क बघतच होतो. समोर आम्हाला मोर दिसलाय. तर बघू शकता तुम्ही मोर. बघा तिथं बसलाय, बघा जंप मारले बघा. मी बघत होते त्यांनी पिसारा जर फुलला तर भारी वाटलं, पण त्यांनी पिसाराच नाही फुलला. तर छान होते बघा तुम्ही, दिसतंय तुम्हाला. तर आम्ही मोर बघत पुढं जातोय. तर आम्ही त्याच्यामध्ये भरपूर आम्ही व्हिडिओसुद्धा काढले एवढ्या टाईममध्ये आणि चालत पण होतो. जिथं चांगलं जागा भेटली, तिथं सुंदर जागा अशी भेटली तर आम्ही तिथं व्हिडिओ शूट करायचो, फोटो काढायचो, तर चालायचो. नंतर मग परत आम्हाला एक सिंह आणि वाघाकडे जाण्यासाठी एक रस्ता सापडला. वाघाकडे जाण्यासाठी आम्ही निघालोय. तर तिथं आम्हाला पूल दिसतोय. आम्ही तिथं फोटोशूट करतोय. परत फोटोशूट करून तिथं लहान मुलांचं गार्डनसुद्धा होतं आहे. खूप छान वाटलं. तुम्ही या एक वेळा बडोदा इथे गुजरातमध्ये, तुम्हाला खूप छान वाटेल. सयाजी बागमध्ये खूप सुंदर ठिकाण आहे हे. तर आता आम्ही तर फोटोशूट केले. तर थोडं चालत जातोय पुढं. तर आम्ही इथे सगळे फोटोशूट करत आहोत. तर मी आता इथं बघा तुम्हाला काही माती वगैरे काही खणली आहे ते दाखवते. काहीतरी तिथं काम चालू आहे, ते अजून झाले नाही पूर्ण, तर होईल आता. तर आता चला आता आपण जाऊया. तिथं वाघ सिंह आहेत तिथं जाऊया. चला. तर आता आम्ही चाललोय पुलावरून मस्त. तर आता आम्ही चाललोय सिंह आणि वाघ बघायला. सेक्शन धिस वे. तर ह्या साईडनं सांगितलंय जाण्यासाठी, पण तिथं एंट्री बंद झालेली होती. तर आम्हाला खूप दुःख झालंय. तर वाघ बघायचा होता ॲक्च्युली. तर मग आम्ही वाघ बघता आम्हाला काय दिसले बघा. ओ माय गॉड, मगर बघ. तुम्ही बघू शकता. बघा किती शांत बसले तिथं. मी पण शॉक झाले. मी पण माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा मगर बघतीये. आणि मी तिथं पण आम्ही तिथं भरपूर टाईम बघितलं आहे. तिथं एक नव्हता, तिथं भरपूर मगर होते.
चला आता बघा, तिथं बगडा पण बसलंय. आता मला वाटतं मगर तिथं शिकार करणार, मगर बगडेचा. तर बघा आता तुम्ही, त्या साईडने पण भरपूर मगर होते. ते बघा तुम्हाला दिसतं का छोटे, ते बघा त्या काठाला बसलेत बघा 2 आणि 3 मगर. हां ते बघा तिथं बसले, तुम्हाला दाखवून. तिकडे बघा बगडा बसलाय. आता इथं बघा, इथं ह्या साईडला ना मगर जातोय बघा तुम्ही. आता नाला आहे हा छोटासा, पण त्याच्यामध्ये भरपूर मगर आहेत. तुम्हाला बघा, तुम्हाला खाली दिसतं का मगर. आणि हे इथं छोटं ना मोठा एक कासव दिसलेला, तर बघा कासवाचं मान दिसते वरती. माझा कॅमेरा थोडा हलत होता, त्याच्यामुळं मला पकडायला नाही आलं बरोबर. तर थोडीशी छोटीशी कासवची मान दिसली आपल्याला बघा. परत गेलाय खाली. पूर्ण नाला आहे हा. पावसामध्ये खूप खूप पाणी भरतं याच्यामध्ये, तर भरपूर मगर येतात बापरे. तर बघा तिथं कावडा नाही, तिथं बगडा बसलाय पाण्यामध्ये. आणि तिथं बघा तिकडं पाण्यामध्ये ना मगर चाललाय बघा. त्यांनी झॅप आणि बगडा उडून गेलाय. तिथं शिकार नाही सापडला मगराला, तर तो तिथंच बसतो आणि बघतो. बघा त्याची मान दिसते बघा वरती. हे बघा, बघा बघा तो शिकार शोधतोय त्याचा, पण त्याला शिकार भेटत नाही आता, कारण बगडा होता तो उडून गेला. तर आता आम्ही मगर तर बघितलाय, तिथं तर हटायचं मनच नव्हतं. पण शेवटी आम्हाला एक छान आणि सुंदर अशी गौतम बुद्धाची मूर्ती बघायला भेटली. तिथं पण एंट्री बंद होती, तर आम्ही दुरूनच दर्शन केलंय. खूप छान होती ती मूर्ती सुद्धा. तर मग आता आम्ही निघालोय फायनल घरी. तर खूप थकलोय, दक्षूला भूक सुद्धा लागली, मम्मी भूक लागली. तर मी आत्याला बोलते, आता काय बनवणार आहे. आता बोलते तू डिसाईड नाही केलंय, तर घरी जाऊन बघूया. चला तर मग आता घरी जाऊया. चला. आणि बघा आता इथं थोडं दिसतंय तुम्हाला लोकेशन. रिक्षा शोधतोय इथं. हे बाहेरचं लोकेशन, बाहेर ना, हे बाहेर बसण्यासाठी केलंय त्यांनी. बाहेर गेलेली एंट्री. आम्ही बाहेर चाललोय मतलब घरी. तर आता तर आम्ही निघालो रस्त्याने आता. तर आम्हाला शौकिंग की आम्हाला गिटारचा आवाज आलाय, तर आम्ही त्या डायरेक्शनमध्ये निघालो. तर बघतो तर एक मुलगा गिटार वाजवत होता आणि गाणंसुद्धा बोलत होता. मला त्याचा व्हॉईस थोडा छान वाटला, तर मी थोडा त्याचा आवाज रेकॉर्ड केलाय, तर तुम्ही ते ऐका. गाणं तो म्हणतो. मुलाचा आवाज खूप छान होता, मला खूप आवडलं त्याचं गाणं. तर आता आम्हाला खूप लेट होतं घरी जायला. दक्षी पण बोललाय मम्मी भूक लागली म्हणून, तर आम्ही निघालो. बघा सगळे थकलेत, सगळे चालून खूप छान वाटलं. पण तुम्ही पण या एकदा सयाजी बाग येथे गुजरात. तर चाललोय आता आम्ही फायनली रिक्षाकडे. रिक्षा तिथं उभंच होते, तर आम्ही बोललोय चला म्हणून. चला बाय. तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला कसा वाटला व्हिडिओ. छान वाटला ना, तर तुम्ही सुद्धा या एक वेळा, खूप मजा येईल. तर आता आम्ही रिक्षा पकडली आहे, घरी निघालोय. बाय गाईज.